झी 24 तास एक पाऊल पुढे। अंत्यविधीसाठी नातेवाईक जमलेल्या अंत्यविधीची तयारी सुरू आणि रुग्णालयातून घरी आणलेला मृतदेह दुसऱ्याच कुणाचा तरी असल्याचं समोर आल्यानंतर नक्की काय घडेल? नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही। पुण्यामधल्या रुबी हॉस्पिटल प्रशासनाच्या गलथान कारभारानं अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रुबी हॉस्पिटलच्या या गलथानपणामुळे नाशिक आणि पुण्याच्या 2 व्यक्तींच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पुण्याच्या कदम आणि नाशिकच्या महाजन कुटुंबियांच्या नातलगांच्या मृतदेहांची अदलाबदल झाली आणि हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे या दोन्ही कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। आणि या सगळ्यावरतीच पाहूयात एक रिपोर्ट। पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चक्क मृतदेहच बदलण्याचा अजब प्रकार केलाय। इथल्या शिवाजीनगर भागातले दिलीप कदम रुबी हॉलमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून डायलिसिसचे उपचार घेत होते। मात्र दुर्दैवानं शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला। मुलगा अभियांत्रिकी शाखेत 3ऱ्या वर्गात शिकतोय। त्याचा शेवटचा पेपर असल्यानं त्याला याबाबत सुरुवातीला सांगण्यात आलं नाही। पेपर संपवून तो पुण्यात आल्यानंतर रुबी हॉलमधील कदम यांचा मृतदेह हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांकडे सुपूर्द केला। मात्र घरी आल्यानंतर एक वेगळाच धक्कादायक प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला। तो म्हणजे कदम यांचा हा मृतदेह नसून दुसऱ्याच कुणाचा असल्याचं लक्षात आलं। बॉडी त्यांना दिली, कदम म्हणून त्यांच्या ताब्यात दिली। घरी आले पण पूर्ण असं झाकलेलं होतं त्यांचं पूर्ण, त्यामुळे काही लक्षात येत नाही। हे म्हणले आजारी असे स्टोरेज असल्यामुळे चेहरा सुजला असेल म्हणून त्यांच्या लक्षात नाही आलं। नंतर त्यांच्या मुलीच्या जेव्हा मुलीच्या लक्षात आलं आणि त्यांच्या पायाला लेबल महाजन म्हणून नाशिकचे कोण होते त्यांच्या बॉडी ती घरी आलेली लक्षात आले। दरम्यान कदम यांच्या घरी आलेला हा मृतदेह नाशिकच्या नितीन महाजन यांचा असल्याचं स्पष्ट झालं। एकीकडे कदम यांच्या कुटुंबियांना चुकीचा मृतदेह मिळाल्यानं मनस्ताप होत होता, तर दुसरीकडे रुबी हॉस्पिटलकडून महाजन कुटुंबियांना अत्यंत संवेदनाहीन वागणूक दिली जात होती। सुरुवातीचे 2 तास तर त्यांना मृतदेह बदलल्याचं सांगितलंच नाही। त्यानंतर अत्यंत निर्लज्जपणे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी कदम यांचा मृतदेह महाजन यांच्या कुटुंबियांना घेऊन जाण्यास सांगितलं। महाजन यांचे नातेवाईक नाशिकहून पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये पोहोचले। मात्र हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला टाळाटाळ करत अखेर झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला। मात्र प्रशासनाचा झालेला गलथानपणा कमी की काय, आणखी एक कळस त्यांनी केला। तुम्ही रस्त्यातच एकमेकांचे मृतदेह ताब्यात घ्या असा सल्ला हॉस्पिटल प्रशासनानं दिला। एकूणच झाल्या प्रकारानं आधीच संतप्त नातेवाईकांच्या संतापात यामुळे आणखीनच भर पडली। फॅमिलीला एवढा मनस्ताप झालाय की तिथे जे दुःख जे लोक सगळे आले होती ते एकदम वातावरण बिघडलं तिथे है ना। म्हणजे बॉडी याला 3 तास लागले, उशीर झालाय है ना। सगळे पाहुणे येऊन थांबलेले आहेत। त्याच्यामुळे पूर्ण जे काय यांचं शेवटचा अंत्यविधीचा कार्यक्रम होता ते सगळ्या गोष्टी शेड्यूल सगळं डिस्टर्ब झालंय आणि याच्यामुळे ऑलरेडी मृत्यूमुळे नितीन भाऊंच्या मृत्यूमुळे जे त्यांना त्रास झालाय तो त्रास या घटनेमुळे 4 पटीने वाढलेला आहे। एकूणच रुग्णालय प्रशासनानं कसलीही शहानिशा न करता मृतदेह ताब्यात दिलाच कसा असा जाब आता विचारला जातोय। याबाबत प्रशासनाशी झी मीडियाच्या टीमनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे त्यांना कुठलीही प्रतिक्रिया देण्याची तसदी घेण्यात आली नाही। झाल्या प्रकाराचा आणि हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे मृतांच्या कुटुंबियांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे। थेट पुण्याला जाऊयात, आमचे प्रतिनिधी कैलासपुरी आपल्याबरोबर आहेत। कैलास, या सगळ्या घटनेला आपण वाचा फोडली। खरं तर ही बातमी दाखवण्याचा उद्देशच हा होता की इतक्या नावाजलेल्या रुग्णालयाकडून असा सगळा गलथानपणा होतो। रुग्णालय प्रशासनानं आता तरी काही प्रतिक्रिया दिली आहे का? काय कारवाई होणार आहे या प्रकरणी? अजित, अजूनही रुग्णालय प्रशासनाकडून कोणताही व्यक्ती समोर येऊन यावर प्रतिक्रिया देत नाही। आज रविवार असल्यामुळे कोणताही मोठा व्यक्ती रुग्णालयामध्ये नाही आणि त्यामुळे याबाबत आम्ही बोलू शकत नाही असं इथल्या कर्मचाऱ्यांनी, इथल्या काही डॉक्टर्सनी सांगितलेलं आहे। उद्या सोमवार आहे, उद्या इथले जे मोठे पदाधिकारी आहेत ते येतील आणि तेच या बाबतीत काही निर्णय घेतील असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। मात्र अजित, या संपूर्ण प्रकरणाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बाब अशी होती की ज्या वेळेस मृतदेहाची अदलाबदल झाली हे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आलं होतं, त्यानंतरही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलपणे जे महाजन कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांना मृतदेह कदम यांचा घेऊन जायला सांगितलं आणि कदम यांचा मृतदेह तुम्ही मध्येच रस्त्यामध्ये बदलून घ्या आणि त्यानंतर अंत्यविधी करा असा अत्यंत संतापजनक सल्ला या प्रशासनाने दिलेला आहे। आणि हीच गोष्ट अत्यंत
संतापजनक आहे. एकीकडे तर चूक झालेली आहे प्रशासनाकडून, मात्र हे प्रशासन चूक भरून काढण्याऐवजी नातेवाईकांना आणखी मनस्ताप कसा होईल याकडेच या रुग्णालय प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचा कल होता, असंच या संपूर्ण प्रकरणातून स्पष्ट झालं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.